मित्रांनो, IPLमध्ये काल 35वा सामना खेळला गेला। हा सामना दिल्ली कॅपिटल आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये होता। या सामन्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटलला तब्बल 67 धावांनी पराभूत करत सामन्यात बाजी मारली। तर या सामन्यानंतर IPLचं पॉईंट्स टेबल कसं आहे तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा। तर मित्रांनो, सनरायझर्स हैदराबादचा हा या मोसमामधील 5वा विजय ठरला आहे। हैदराबाद IPLच्या 17व्या मोसमात 5 सामने जिंकणारी राजस्थान रॉयल्सनंतर दुसरी टीम ठरली आहे। हैदराबादने या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे। तर नंबर 1 वरती राजस्थान रॉयल आहे। हैदराबादने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत तर 2 सामने गमावले आहेत। हैदराबादचा रन रेट हा 0.9 असा आहे। हैदराबाद विजयी झाल्याने कोलकाताची 3ऱ्या स्थानी तर चेन्नई सुपर किंग्सची 4थ्या स्थानी घसरण झाली आहे। तर दिल्ली कॅपिटल पराभवानंतर 7व्या स्थानी फेकली गेली आहे। त्यामुळे मुंबई फायद्यासह 6व्या स्थानी पोहोचले आहे। मुंबई आणि दिल्लीने प्रत्येकी 3 सामने जिंकले आहेत। मात्र मुंबईचा रन रेट दिल्लीपेक्षा चांगला असल्याने मुंबई 6व्या स्थानी आहे। नंबर 1 वरती राजस्थान रॉयल्स 7 सामन्यांपैकी 6 सामने जिंकत 12 पॉईंटसह पहिल्या स्थानी आहे। तर सनरायझर्स हैदराबाद 7 पैकी 5 सामने जिंकून दुसऱ्या स्थानी आहे। KKR 6 पैकी 4 सामने जिंकत 8 पॉईंटसह तिसऱ्या, तर चेन्नई सुपर किंग्स 7 पैकी 4 सामने जिंकत 8 गुणांसह 4थ्या स्थानी आहे। तर त्यानंतरचा संघ आहे लखनौ सुपर जायंट। लखनौ सुपर जायंटने 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत तर त्यांचेही गुण 8 आहे। तर 6व्या स्थानी मुंबई इंडियन्स आहे। मुंबई इंडियन्सने 7 पैकी 3 सामने जिंकले असून 6 गुणांसह ते 6व्या स्थानी आहे। तर पराभवानंतर दिल्ली कॅपिटल हा 6व्या नंबरवरून 7व्या नंबरवर गेला आहे। दिल्ली कॅपिटलच्या संघाने 8 पैकी 3 सामने जिंकले असून 6 गुणांसह ते 7व्या स्थानी आहे। तर गुजरात टायटन हा संघ 8व्या स्थानी आहे। त्यांनी 7 पैकी 3 सामने जिंकले असून त्यांचे 6 गुण आहे। तर नंबर 9 वरती पंजाब किंग्स आहे। पंजाब किंग्सने 7 पैकी 2 सामने जिंकले आहे तर त्यांचे गुण आहे 4। IPLच्या गुणतालिकेत सर्वात खाली असणारा संघ आहे तो म्हणजे RCB। RCBने 7 पैकी केवळ 1च सामना जिंकला आहे। त्यांचे 2 गुण आहेत आणि ते IPLमध्ये 10व्या क्रमांकावर आहे।